यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी व पटवारी संवर्गातील कर्मचाऱ्यांवर महादर्पण योजनेची सक्ती विरोधात अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून ही योजना सक्तीने राबविली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। महादर्पण योजनेबाबत शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। शासनाने ही सक्ती तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा 27 जानेवारी रोजी विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांतील ग्राम महसूल अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढतील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। मी बाळकृष्ण गाढवे, केंद्रीय अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर। आज विदर्भ पटवारी संघ नागपूर 2च्या वतीने माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांचे कार्यालय परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांचे चालू असलेले आंदोलन आणि ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला जी फेस रीडिंग ॲपची सक्ती होत आहे त्याविरुद्ध आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांची जी एकाधिकारशाही वृत्ती आहे त्या वृत्तीचा निषेध म्हणून एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न होत आहे। या आंदोलनामध्ये अमरावती प्रशासकीय विभागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी सहभागी आहेत आणि जोपर्यंत म्हणजे शासन स्तरावरून सुद्धा फेस रीडिंग ॲपला मान्यता मिळालेली नाही, परंतु प्रायोगिक तत्वावर मान्य आयुक्त महोदयांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ हे तलाठी संवर्गावर एक दबाव तंत्राचा वापर करून मॉनिटरिंग अँड अटेंडन्स ॲप कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहे। तो कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना लागू नसल्यामुळे आम्ही डाउनलोड करणार नाही। जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनाचा आमचा तिसरा टप्पा विभागीय आयुक्त कार्यालयावर विदर्भातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्या वतीने दिनांक 27 जानेवारीला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी म्हणजे एकूण 800 ग्राम महसूल अधिकारी आणि अमरावती प्रशासकीय विभागातील इतर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी सहभागी आहेत।